नमस्कार. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. ऐकताय ना? तुम्ही खूप अडचणीत अडकला आहात आणि अचानक तुम्हाला मदतीचा हात आलाय आणि त्या अडचणीतनं तुम्ही सही सलामत बाहेर पडलात. काय वाटतं हो तुम्हाला? ती मदत कशी मिळाली? योगायोग की ती गुरुकृपा होती? ऐका तर मग. एका मध्यवर्ती शहरात राहणारा मंदार एका मोठ्या आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला होता. त्याने सुरू केलेला उद्योग अचानक ठप्प झाला होता. डोक्यावर कर्जाचा डोंगर, बँकाच्या नोटिसा आणि सोबत कोणीच नाही. अशातच तो एक दिवस घरातून बाहेर पडला. मन इतकं निराश होतं की रस्त्याने चालताना त्याला काहीच सुचत नव्हतं. आणि मग अचानक त्याला वाटलं, एका दत्त मंदिराच्या बाहेर तो बाकड्यावर जाऊन बसला. तेवढ्यात त्याला एका अनोळखी वृद्ध व्यक्तीने विचारलं, "बाळा, खूप चिंतेत दिसतोस." मंदारने मनातली सगळी खंत व्यक्त केली. त्या वृद्धाने मंदारचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याला एक मित्राचा फोन नंबर दिला. त्याला सांगितलं, "तुला हा नक्की कायदेशीररित्या आणि चांगला सल्ला देऊ शकतो." मंदारने लगेच त्या माणसाशी संपर्क साधला आणि योगायोगाने बघा त्या माणसाने मंदारला पटकन त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. मंदारचं खरंच घर वाचलं. घरी आल्यावरती मंदारच्या मनात विचार आला, हा फक्त एक योगायोग होता की गुरुकृपा? हा प्रश्न बुद्धीच्या दृष्टीने बरोबरच आहे आणि तो टाळताही येत नाही. योगायोग आणि कृपा यांच्यातली रेषा कधीच स्पष्ट दिसत नाही. ती दिसूही नये, कारण जिथे ती रेषा स्पष्ट दिसते तिथे श्रद्धेला जागाच उरत नाही. नुसती खात्री उरते आणि खात्रीवर उभी असलेली भक्ती फार काळ टिकत नाही. ती पहिल्या अपयशातच कोलमडते. मग ओळखायचं कसं? हा योगायोग होता की कृपा? याचं उत्तर घटनेत नाही, प्रसंगानंतरही मिळत नाही. तर प्रसंगानंतर मनात उरलेल्या भावात आहेत. हां, तुमच्या जी भावना मनात आली त्याच्यात आहे. योगायोगानंतर मन म्हणतं बरं झालं, तेच कृपेनंतर मन म्हणतं वाचलो. एकात नुसताच दिलासा असतो, दुसऱ्यात कृतज्ञता असते. योगायोग विसरला जातो, कृपा आत कुठेतरी एक साक्ष ठेवून जाते. मंदारच्या मनातही ही साक्ष जागी झाली होती. त्याला समजलं की ती मदत एका शांत विचारातून आली, जो ऐनवेळी सुचून गेला. ती एका माणसाच्या रूपात आली, जो अनपेक्षितपणे मदतीला आला. ती धीरातून आली. संकटाच्या क्षणी उभा राहिला तो आणि त्याला कोसळू दिलं नाही. तेव्हापासून मंदारने रोज रात्री झोपण्यापूर्वी आज कोणत्या क्षणी आधार मिळाला याची नोंद मनात घ्यायला सुरुवात केली. हळूहळू त्याला रोजच्या आयुष्यात लहान सहान गोष्टीमध्येही गुरुकृपेची प्रचिती येऊ लागली. कृपा सिद्ध करण्याची गरज नसते, ती फक्त ओळखायची असते. आणि जो ओळखायला शिकतो त्याला मग आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदमय वाटून जातो आणि प्रत्येक क्षण गुरुचरणी घडणारी एक सेवाच वाटून जाते. श्री गुरुदेव दत्त. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी. अशा छान गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.